भाषेचे अलंकार. अलंकार म्हणजे काय? अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर आकर्षक शब्दातून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच अलंकारिक भाषा असे म्हणतात. अलंकार भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. अलंकार भाषेचे सौंदर्य वाढवणारा घटक आहे. भाषेच्या अलंकाराचे प्रमुख दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार शब्दालंकार व दुसरा प्रकार अर्थालंकार. प्रथम आपण अलंकाराचा पहिला प्रकार पाहूया, शब्दालंकार. जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात. शब्दांची चमत्कृती, शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारित अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात. शब्दालंकाराचे प्रमुख तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार अनुप्रास अलंकार, दुसरा प्रकार यमक अलंकार, तिसरा प्रकार श्लेष अलंकार. आता आपण शब्दालंकारामधील पहिला प्रकार पाहूया, अनुप्रास अलंकार. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. अनुप्रास अलंकाराची उदाहरणे पाहूया. उदाहरण पहिले, गडद निळे जलद भरोनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या ठिकाणी नि या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे चरणाला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. अनुप्रास अलंकाराचे उदाहरण दुसरे, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. यामध्ये ग या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे चरणाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. आता आपण पाहूया शब्दालंकारामधील अलंकाराचा दुसरा प्रकार यमक अलंकार. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो. यमक अलंकाराची उदाहरणे पाहूया. उदाहरण पहिले, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या ठिकाणी डो हे अक्षर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहे. यमक अलंकाराचे उदाहरण दुसरे, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, निसंदेह मणी सर्व काळ. या ठिकाणी नि हे अक्षर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहे. शब्दालंकाराचा तिसरा प्रकार म्हणजे श्लेष अलंकार. वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो. श्लेष अलंकाराची उदाहरणे पाहूया. उदाहरण पहिले, कुस्करू नका ही सुमने, जरी वास नसे तिळयास, तरी तुम्हास आरपेली सुमने. या ठिकाणी सुमने याचा अर्थ फुले तर सुमने याचा अर्थ चांगली मने. श्लेष अलंकाराचे उदाहरण दुसरे, सूर्य उगवला झाडीत,
झाडोवाली रस्ता झाडीत, शिपाई गोळ्या झाडीत अन वाघही तंगड्या झाडीत. या ठिकाणी झाडीत या शब्दाचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ आहे.